एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी असेल, हं. तर त्याने आय-टी-आर भरावा का? त्याला त्याचे काय फायदे होतात? हां, आता ह्याच्यामध्ये असा विषय आहे, की जर त्याचं उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी असेल, हं, आय-टी-आर कंपल्सरी कशावरती आहे, की तुमचं कर मर्यादेपेक्षा कमी आहे, याच्यावरती ठरवत नाही. हं, तर ती एक एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही कर मर्यादेपेक्षा कमी असेल, तर तुम्ही आय-टी-आर भरू नका. पण एखाद्याचं उत्पन्न फक्त ₹1,00,000 आहे, ज्याचं एफ-डीचं उत्पन्न असेल, भाड्याचं असेल आणि ते कर मर्यादेपेक्षा कमी आहे. तर मग त्या वेळेला त्याचं जर टी-डी-एस कापला असेल, हं, तर त्याला रिटर्न बंधनकारक असतं. म्हणजे नियम असा आहे, की तुमचं कर मर्यादेपेक्षा कमी असेल, सोबत तुमचा टी-डी-एस किंवा टी-सी-एस काही नसलं पाहिजे. तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरलं तर चालेल. थोडक्यात काय, की मर्यादा फक्त तुम्हाला हं. टी-डी-एस आणि बाकीच्या केसमध्ये नसेल, तर तुम्ही त्याला माफ करू शकता. पण टी-डी-एस तुम्हाला क्लेम करावा लागतो. तुम्हाला रिफंड क्लेम करावा लागतो. मग त्या बरोबर. केसमध्ये तुम्हाला रिटर्न भरणं बंधनकारक आहे. तुम्ही बिना रिटर्न भरता तुम्हाला रिफंड क्लेम करता येत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला रिटर्न बंधनकारक आहे.